मित्रो, तुम्हाला वाघाची किंवा वाघासारख्या मोठ्या प्राण्याची जर शिकार करायची असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं हत्यार वापराल? आणि एखाद्या मुंगीची किंवा छोट्याशा किड्याची शिकार करायची असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं हत्यार वापराल? नक्कीच तुम्ही दोन्ही ठिकाणी एकच हत्यार बिलकुल वापरणार नाही, वेगवेगळं वापरणार, कारण ती वेळेची गरज आहे. तसंच व्यवहारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशा घटना घडत असतात की ज्या घटना तुम्हाला त्रास देणाऱ्या असतात, की तुम्हाला ज्या मनासारख्या न घडलेल्या असतात, की ज्याचा तुम्हाला राग येतो आहे. अशा घटना दररोजच्या जीवनामध्ये आपल्या रोज होत असतात. अनेक ते छोट्या पण असतात, मोठ्या असतात, महत्त्वाच्या असतात किंवा कमी महत्त्वाच्या असतात. आणि अशा प्रत्येक घटनेच्या वेळेला तिथं तुम्ही समान रिॲक्ट होत असता. जी घटना मोठी आहे तिथं तुमचं रिॲक्शन हे मान्य करण्यासारखं आहे. पण जी घटना तुम्हाला आजपासून 1 महिन्यानं आठवणारसुद्धा नाही, ज्या घटनेचा तुमच्या जीवनावर कुठल्याही प्रकारचा मोठा परिणाम होणार नाही, अशा प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेलासुद्धा तुम्ही तितकंच रिॲक्ट होता. आणि त्यामुळं तुमची एनर्जी तिथं संपते, खर्च होते, तुमचा उत्साह तिथं खर्च होतो. त्या घटनेमधून स्ट्रेस निर्माण होतो, ओव्हर थिंकिंग निर्माण होतो आणि तुमचं मनस्वास्थ्य तिथं खचलं जातं आहे किंवा कमी होतं आहे. आणि त्याचा परिणाम मग संध्याकाळी घरी परत येताना मग तिथं थकल्यासारखं जाणवायला लागते, निरुत्साही जाणवायला लागते, कंटाळा आल्यासारखं जाणवायला लागते. हा थकवा शारीरिक नसून पूर्णपणे मानसिक आहे. हा थकवा आपण टाळू शकतो. यासाठी एकच उपाय आहे, हे इग्नोर करणे. तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात आणि दुसऱ्या गाडी एखादी तुम्हाला घासून जाते किंवा तुम्हाला ओव्हरटेक करते किंवा तुम्हाला पास करायला चान्स देत नाही. अशा वेळेला विनाकारण अशा घटनेला तुम्ही तिथं ओव्हर ॲक्ट होता, चिडता, ओव्हर थिंकिंग करता आणि तुमचं मनस्वास्थ्य बिघडून घेता. तुम्हाला तिथं स्ट्रेस येतो, तुमचा मूड तिथं बिघडतो. अशा वेळेला तुम्ही ती घटना टाळू शकत असता, त्याला तुम्ही इग्नोर करू शकत असता. तर असं न करता तुम्ही तिथं रिॲक्ट होता आणि त्याच्यातून तुम्हालाच त्रास होतो. मित्रो, हा एक सुखाचा मंत्र आहे, की जिथं ज्या घटना तुम्हाला आजपासून 1 महिन्यानं, 6 महिन्यानं, वर्षानं आठवणार नाहीत, अशा घटनेला रिॲक्शन देणं टाळा. एकच मंत्र वापरा, जस्ट इग्नोर अँड स्माईल.